हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी कविता 11वी माझ्या आजानं पंजानं या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तसेच मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर शिष्यवृत्ती नवोदय NMMS 5वी ते 10वी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहूया मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 1 3-4 वाक्यात या ठिकाणी आपल्याला उत्तरे लिहायला लावलेली आहेत। त्याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी व चराट वळल्यामुळे कोणती कामे करता आली हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। याचं उत्तर आहे ते म्हणजे कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी व चराट वळल्यामुळे शेतातील पिकाची राखण करता आली, चराटे वळल्यामुळे विहिरीतले पाणी काढण्यासाठी बांधलेली मोठ चालवता आली, त्यामुळे शेतातला पाट भरून पाणी मिळाले, इत्यादी कामे आपल्याला करता आली। पाहूया मित्रांनो, पुढील प्रश्न कवीच्या आजोबा पंजोबांनी विणलेल्या बाधेचा उपयोग केव्हा व कशासाठी केला? याचं उत्तर आहे ते म्हणजे जेव्हा दिवसभर शेतामध्ये काम करून शेतकरी दमून जातो, त्याला विश्रांतीची गरज असते, अशा वेळेला कवीच्या आजोबा पंजोबांनी विणलेला बाधेचा उपयोग शेतकऱ्याला आराम करण्यासाठी होत असतो। पाहूया मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 2 शेती कामासाठी वापरली जाणारी जी काही साधने आहेत व त्यांचा जो काही उपयोग असतो तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे। याच्यातील पहिलं जे काही साधन आहे ते म्हणजे एसनी। याचा जो काही उपयोग असतो मित्रांनो तो म्हणजे बैल उधळू नये म्हणून बैलाच्या कानातून ओवलेली जी काही दोरी असते तिला आपण एसनी असे म्हणत असतो। पाहूया मित्रांनो, पुढील जे काही या ठिकाणी साधने दिलेली ती किंवा साधन दिलेले ते म्हणजे गोफणी। गोफणीचा जो काही उपयोग असतो तो म्हणजे शेताचे पाखरांपासून संरक्षण करण्यासाठी पाखरांना जी काही पळून लावण्यासाठी जी काही दोरी विणलेली असते ती दोरीला आपण या ठिकाणी गोफणी म्हणत असतो। पाहूया मित्रांनो, पुढील साधन जे काही आहे ते म्हणजे चराट। या चराटीचा जो काही उपयोग आहे तो म्हणजे मोटेला बांधण्यासाठी काथ्याचा जो काही वळलेला दोरखंड असतो त्याला आपण चराट असे म्हणत असतो। पाहूया मित्रांनो, पुढील साधन म्हणजे बाजा। या ठिकाणी बाजाचा जो काही उपयोग असतो तो म्हणजे आराम करण्यासाठी विणलेली दोरीची चारपाई, म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण तिला खाट म्हणत असतो मित्रांनो। तिचा उपयोग जे काही शेतकरी असतात त्यांना आराम करण्यासाठी होत असतो। पाहूया मित्रांनो, पुढील साधन ते म्हणजे कान्या। कान्याचा जो काही उपयोग असतो तो म्हणजे गुरांना बांधण्यासाठी वळलेली जी काही दोरी असते तिला आपण कान्या असे म्हणत असतो। पाहूया मित्रांनो, पुढील साधन ते म्हणजे दावणी। दावणीचा जो काही उपयोग असतो तो म्हणजे गोठ्यात गुरांना बांधण्यासाठी असलेली जे काही साधन असते तिला आपण दावणी म्हणत असतो। आपण बऱ्याचशा ठिकाणी ऐकलेले आहे की त्या गुराला दावणीवर बांधू नये, त्या प्रकारे हे दावणीचं काम करत असते किंवा उपयोग असतो। पाहूया मित्रांनो, या ठिकाणी खेळूया शब्दांशी। याच्यातील जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे शेवटचे अक्षर सारखे असणारे 5 शब्दांच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला कवितेतून शोधून लिहायचे आहेत। या ठिकाणी याचं उत्तर पाहूया आपण। पहिली जी काही जोडी आहे ती म्हणजे आजानं पंजानं, त्यानंतर येसणे आणि पेरणी, मग गोफणी आणि राखणी, आणि 4 नंबरचं चराट आणि मोठ, त्यानंतर शेवटचं दावणे आणि कान्या। या ठिकाणी या ज्या काही शेवटचे अक्षर सारखे असणारे जे काही 5 शब्दांच्या जोड्या आहेत त्या आपण कवितेतून शोधून लिहू शकतो किंवा लिहिलेल्या आहेत। पाहूया मित्रांनो, पुढील प्रश्न आकृतीत दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द व प्रमाण भाषेतील शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला पहिला तक्ता दिलेला आहे। पहिल्या तक्त्यामध्ये इनल्या हा जो काही शब्द आहे हा ग्रामीण भाषेतील शब्द आहे व प्रमाण भाषेत जो काही शब्द येईल तो म्हणजे विणल्या। त्याच प्रकारे आपल्या वह्याची म्हणजेच हा ग्रामीण भाषेतील शब्द आहे आणि त्याचप्रमाणे प्रमाण भाषेतील जो काही शब्द येणार आहे तो म्हणजे वहायची। त्यानंतर तवा हा ग्रामीण भाषेतील शब्द आहे, याचा जो काही प्रमाण भाषेत शब्द येईल तो म्हणजे तेव्हा। त्यानंतर शाळेला हा ग्रामीण भाषेतील शब्द आहे, त्यानंतर याचा जो काही प्रमाण भाषेत शब्द येईल तो म्हणजे शाळेला। पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा कवितेचा स्वाध्याय होता तो म्हणजे आजानं आणि पंजानं या कवितेचा या ठिकाणी आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।